नमस्कार मित्रांनो, महसूल सेवक अर्थात कोतवाल भरती संदर्भामध्ये नेमका परीक्षेचा अभ्यासक्रम काय, परीक्षेचे स्वरूप पद्धती काय, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, महसूल सेवक पदाची तयारी करण्यासाठी विशेष आपली एक सरळ सेवा भरतीची बॅच सुरू झाली आहे. ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, प्ले स्टोअरला गेल्यानंतर त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. काही जर अडचण असली तर आपला नंबर आहे 8767023669. या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. महत्वाची बाब म्हणजे एक आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी लागणारं महत्वपूर्ण संपूर्ण दर्जेदार स्टडी मटेरियल मोफत प्राप्त करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचंय, त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. आणि स्पेशल जे विद्यार्थी महसूल सेवक कोतवाल पदाची तयारी करत आहेत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली, ती लिंक जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण नोट्स, टेस्ट सिरीज सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणी निःशुल्कपणे प्राप्त होणार आहे. त्यामुळे आजच खाली जाऊन या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आता नेमका या परीक्षेचा अभ्यासक्रम काय ते लक्षात घ्या की पहिला म्हणजे तुम्हाला परीक्षेचा टप्पा आपण बघितला तर या परीक्षेमध्ये एकूण तुम्हाला 50 प्रश्न असतील. बघा, एकूण किती, एकूण तुम्हाला यामध्ये 50 प्रश्न असतील. एकूण तुम्हाला काय 50 प्रश्न विचारतील. 50 क्वेश्चन तुम्हाला किती, 100 मार्कासाठी. 100 मार्कासाठी तुम्हाला काय असणार आहे म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी कोतवाल भरतीमध्ये असेल, ज्यामध्ये आपण बघितला या परीक्षेचा वेळ किती असेल, 1 तास. बघा, 1 तास एवढा काय वेळ असेल. काही ठिकाणी काय म्हणजे किती, 1 तास, काही ठिकाणी दीड दीड तास असा असेल. बघा, जिल्ह्याच्या वेळामध्ये बदल होऊ शकतो. काही ठिकाणी काही जे अपंग उमेदवार असतील यांच्यासाठी वेळ राखीव, म्हणजे जास्तीत जास्त काय आपल्याला 1 तासामध्ये 50 प्रश्न सोडवायचे तर 100 गुण आपल्याला मिळवायचे. तर त्या दृष्टिकोनातून आपलं नियोजन असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यानंतर कुठलं म्हणजे यासाठी कुठली नकारात्मक गुणदान पद्धती नाही. अभ्यासक्रम जर आपण बघितला 4थी पर्यंत सरळ सेवेच्या संदर्भामध्ये, म्हणजे 4थी पर्यंत एखादं असं वाटू शकतं की 4थी पर्यंत म्हटल्यावर फक्त काय 4थीचं पुस्तक वाचलं म्हणजे संपलंय का, असं नाही. 4थीच्या मुलांमध्ये 4थीच्या पुस्तकामध्ये जे घटक, जे टॉपिक तुम्हाला समाविष्ट येतं त्या घटकावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. मग त्यामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे, जसं की सामान्य ज्ञान. पहिलं काय असणार तुम्हाला, सामान्य ज्ञान सोबत तुम्हाला अंकगणित, त्यानंतर मराठी भाषा म्हणजे आपले मराठी व्याकरण, आणि महत्वाचं म्हणजे काय, सर्वात महत्वपूर्ण असणारा, सर्वाधिक तुम्हाला प्रश्न विचारणारा महत्वाचा टॉपिक कोणता आहे की संबंधित जिल्ह्याचं भौगोलिक माहिती. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातून अर्ज सादर करणार आहात तर त्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जिल्हा संपूर्ण माहिती तुम्हाला काय करायची, तुम्हाला वाचणं अनिवार्य आहे. आणि संपूर्ण माहिती तुम्हाला जर मोफतपणे प्राप्त करायची असेल तर तुम्हाला काय करायचंय, त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी गेल्यानंतर ईबुक नावाचं सेशन दिसेल, त्या ईबुकच्या सेशन मध्ये तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याची माहिती निःशुल्क मध्ये प्राप्त होऊन जाईल. बघा, मग सामान्य ज्ञानमध्ये काय वाचायचंय तर पहिलं तुम्हाला इतिहास वाचायचा आहे. मग इतिहास कोणता, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा, सोबत तुम्हाला थोडा काय करायचा आहे, तुम्हाला जो काही असणारा महत्वाचा म्हणजे कोणता, समाज सुधारक सुद्धा वाचायचे. भूगोल आहे, भूगोल त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना आणि चालू घडामोडी. बघा, या परीक्षेमध्ये नजीकच्या मागील 3 महिन्याच्या चालू घडामोडी वाचणं अपेक्षित आहे. किती, मागील 3 ते 4 महिन्याच्या चालू घडामोडी वाचणं अपेक्षित आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. आणि या सुद्धा संपूर्ण काय होणार आहे, संपूर्ण आपल्या टेलिग्रामवर आणि व्हॉट्सअप ग्रुप खाली लिंक दिलेली आहे. या लिंकवर तुम्हाला सगळ्या चालू घडामोडी प्राप्त होऊन जाईल. दुसरे गणितामध्ये काय, जसे की आकडेमोड आहे, जसे की गणितीय क्रिया, जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, नफा तोटा इत्यादी, काळ, काव्यकांतर, हे महत्वाचे छोटे छोटे उदाहरणं तुम्हाला काय गणित विचारतील. मराठी भाषेमध्ये तुम्हाला वाचन कसं आहे म्हणजे तुम्हाला योग्य शब्द ओळखायचा आहे की चुकीचं कोणतं असणार आहे, लेखन आहे, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि वाक्यरचना, हे सुद्धा सगळं तुम्हाला निःशुल्क प्राप्त होणार आहे. त्यामुळे काय करायचंय, आजच प्ले स्टोअरला जाऊन त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. पुढचं आहे, संबंधित जिल्ह्यामध्ये कावाचं आहे. मग तुम्ही कुठलाही जिल्हा असू द्या, सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्टार मार्क, सर्वाधिक प्रश्न कुठे असतील तर याच घटकावर असतील. आपल्याला, आपण ज्या जिल्ह्यामधून अर्ज सादर करतोय आपल्या मूलभूत जिल्ह्याविषयी आपल्याला महत्वाची माहिती पाठ करणं अनिवार्य आहे. तर बघा, महत्वाचं म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत, त्यामध्ये प्रमुख कोणत्या नद्या आहेत, कोणतं धरण बांधलेलं आहे, सोबत त्या याचं वार्षिक उत्पन्न किती, म्हणजे किती उत्पन्न आहे त्या देशामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, ऐतिहासिक स्थळं कोणते त्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, तुम्ही राहत असणारे पर्यटन स्थळ आहे का, त्या ठिकाणचं हवामान कसं आहे, वनसंपदा कोणते, आणि संबंधित म्हणजे काय, ज्या जिल्ह्यात, बघा, ज्या जिल्ह्यात परीक्षा होणार आहे तर त्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये ज्या नुकत्याच होऊन गेलेल्या काही महत्वपूर्ण चालू घडामोडी तर या सुद्धा तुम्हाला वाचणं अनिवार्य आहे. याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे कुठलाही वेळ न करता आजच आत्ताच काय करा, त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. काही जर अडचण असली तर लक्षात घ्या, हा आपला नंबर आहे किती, 87670269, 3669, किती, 3669, या नंबरवर काय करा, कॉल करा किंवा मेसेज करा. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल. भेटू पुढील मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नितपणे अभ्यास करा.